मध्यंतरीच्या काळात श्रीमंत शाहू छत्रपती मला दिल्लीला भेटायला आले आणि त्यांनी विषय काढला अभिनंदन करायसाठी आलो. मागे 2 वर्षापूर्वी आलो तुम्ही कोल्हापूरला, त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांनी काही प्रयत्न करते म्हणे की असं ऐकलं की कर्णिक साहेब आणि गायकवाड साहेब येऊन गेले, तर कशा करतात. म्हटलं मला काही माहिती नाही, कारण की जोपर्यंत आमचे मुख्य म्हणजे मी तर फक्त काय निमित्त मात्र आहे, पण जर आराध्य साहेबांनी जर नोटिफिकेशन काढलंच नसतं तर बेंच होऊ शकला नसता. तर मग ते माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की गव्हर्नर साहेबांना त्यांनी पत्र पाठवलं. मी त्यांना म्हटलं होतं की नोटिफिकेशन 1 ऑगस्टला काढा, कारण की 1 ऑगस्ट म्हणजे लोकमान्य टिळक यांची जयंती आहे आणि तो दिवस त्या दिवशी जर नोटिफिकेशन निघालं तर तो एक चांगला सुदिन राहील. आणि एक कोइन्सिडेंटली 1 ऑगस्टला मी दिल्लीवरून नागपूरला जात होतो आणि माझ्यासोबत नागपूरचे आमचे माजी खासदार संजयजी बसले होते. मागे संभाजीराजांची माळव माझी ओळख नव्हती, ते मागच्या रांगेत बसले होते. ते अजयजी म्हणाले की साहेब तुमची यांची ओळख नाही का. म्हटलं नाही ओळख नाही. मग त्यांनी ओळख करून दिली आमची. संभाजीराजे तुम्ही म्हटलं मागच्याच आठवड्यामध्ये म्हटलं शाहू छत्रपती महाराज मला इकडे येऊन गेले होते, मालोजी राजे आले होते. त्यावेळेला मी म्हटलं काही कोल्हापूरचा विषय त्यांच्याशी बोलू शकलो नाही, पण यू आर द फर्स्ट पर्सन टू whom I can officially tell you that the Kolhapur bench has been notified. त्यांनी विमानातून जाऊन माझ्यासोबत फोटो काढला आणि खाली उतरल्यावर 5 मिनिटात मला कोणीतरी ट्विट दाखवलं त्यांचं. तर